हॅलो फ्रेंड्स, SRT किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बेसन पिठाचा वापर न करता पालक भाजी बनवण्याची रेसिपी बघणार आहोत। हे पालक भाजी बनवताना कुठेही पाण्याचा वापर करणार नाही, तसेच सोडा किंवा इनोसारख्या केमिकलचा सुद्धा वापर करणार नाही। एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत आणि पौष्टिक हे पालक भाजी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे पालक भाजी बनवण्यासाठी मी इथं अर्धी जुडी एवढी पालकची भाजी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे। आता आपण ही भाजी चिरून घेणार आहोत। चिरून घेताना आपल्याला याची फक्त भाजीची पाने घेणार आहोत। या भाजीची देठ आपण यामध्ये घेणार नाही। ही भाजी चिरताना अगोदर हातामध्ये अशी गोलाकार करून घेणार आहोत आणि नंतरच आपण ही भाजी चिरून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी उबट, लांब आणि पातळ स्लाइसमध्ये कट करता येते। हे पहा, या पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे। पालकची भाजी जर खूप छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट केली तर भजीच्या बॅटरमध्ये जेव्हा आपण ही पालकची भाजी घालतो तेव्हा ती त्या बॅटरमध्ये खूप मिक्स होते आणि आपल्याला भजी व्यवस्थित सोडता येत नाही। त्यामुळे अशी जरा मोठ्या तुकड्यामध्ये कट करायची, म्हणजे आपल्याला भजी व्यवस्थित सोडता येतात आणि भज्यामध्ये पालकची भाजी दिसायलाही छान अशी दिसते। आणि हे आपली पालकची भाजी चिरून झालेली आहे। आता आपण हे पालकचे भजी बेसन पिठाचा वापर न करता बनवणार आहोत। बेसन पिठाच्या ऐवजी आपण इथं चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचा वापर करून ही आपण भजी बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 कप चणा डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि भिजल्यामुळे चणा डाळ एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे। हे पहा, पटकन तुटली जाते। तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर 3-4 तास गरम पाण्यात ही डाळ भिजवून घ्यायची। गरम पाण्यामध्ये डाळी लवकर भिजतात। आता हे डाळीतलं पाणी काढून घेणार आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेऊया। पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण ह्या भज्यामध्ये कुठंही पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे आपल्याला ही डाळ व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता आपली ही डाळ व्यवस्थित अशी बारीक वाटलेली आहे। आता ही वाटलेली बारीक डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। ज्या बाउलमध्ये आपल्याला भज्याचं बेटर बनवायचं आहे त्या बाउलमध्ये ही सर्व डाळ काढून घेऊया। डाळीचे भजी हे बेसन पिठाच्या भज्यापेक्षा खूप छान लागतात चवीला। आणि विशेष म्हणजे या भज्यामध्ये आपण कुठेही सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही। इवन आपण मोहनचा सुद्धा यामध्ये वापर करणार नाही, तरीसुद्धा हे भजी एकदम कुरकुरीत असे मस्त होतात। त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि 1 आल्याचा तुकडा असा कट करून घेतला आहे, तो घालून घ्यायचा आहे। याचं पाणी न घालता जाडसर असं वाटण बनवून घेऊया। त्यानंतर आपलं जे डाळीचं वाटण आहे त्यामध्ये आपल्याला पालक आणि बाकीचे जिन्नस घालून आपल्याला याचं एक भज्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी जे पालक चिरून घेतलेले आहे ती यामध्ये घालून घेऊया। आपण पालक अशी मोठ्या तुकड्यामध्ये कट केल्यामुळे आपले जे भजी होतात ते खूप छान असे होतात। आणि ही सर्व पालक या डाळीच्या वाटणामध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये घालूया मिरचीची वाटण बनवलेलं होतं आपण, मिरची लसूण घालून ते यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा असा पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि 3-4 कढीपत्त्याची पानं आहेत ती अशी तोडून यामध्ये घालून घ्यायची आहेत। त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जसं भज्याला बॅटर बनवतो अगदी तसंच हे सर्व व्यवस्थित असं डाळीच्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथं जी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे ती घरची आहे। तुम्ही जर विकतची डाळ वापरणार असाल तर ती पॉलिश केलेली असते। आणि जर बॅटर तुमचं जास्त चिकट वाटत नसेल या स्टेपला तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे एवढे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये थोडासा चिकटपणा येईल आणि शिवाय भजीसुद्धा आपले कुरकुरीत असे मस्त होतील। आपलं बॅटर बनवून झालेलं आहे आणि भज्यासाठी लागणारं तेल मी अगोदरच तापायला ठेवलेलं होतं। चांगलं कडकडीत तेल तापलं की मग आपण भजी सोडून घेणार आहोत। आता भजी सोडताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठ्या आकारात तुम्ही हे भजी सोडू शकता। भजी सोडून झाल्यानंतर सुरुवातीला 1-2 मिनटं भजी हलवायचे नाहीत, ते सेट होऊ द्यायचे। त्यानंतर मात्र भजी हलवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तसंही भज्यामध्ये आपण कोणताही इनो किंवा सोडा वापरलेला नसल्यामुळे भजी जास्त तेल पित नाहीत, एकदम व्यवस्थित असे तळले जातात आणि कुरकुरीत पण होतात। आपण या पालकच्या भज्याच्या बॅटरमध्ये सोडा किंवा इनो वापरलेला नाही, परंतु तरीही
तेल कडकडीत गरम नसताना जर हे भजी सोडले तर ते तेल पितात आणि मऊ होतात. असे कुरकुरीत असे मस्त आपले भजी होत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला जे तेल गरम करणार आहात ते एकदम कडकडीत असं गरम करायचं. त्यानंतरच हे भजी सोडून घ्यायचं आणि अशा हलवत हलवत दोन्ही बाजूनं आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत. आणि हे पहा आपले भजी तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ आणि राहिलेले भजी सोडून घेऊ. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व भजी आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तळून घेऊ. तुम्ही एकदा बेसन पिठाचा वापर न करता या डाळीचा वापर करून मस्त असे कुरकुरीत हे पालक भजी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला हे पालक भजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.